नमस्कार विद्यार्थ्यांनो, कॅलेंडर टॉपिक मधले हे उदाहरण आहे बघा. ह्याच्यामध्ये काय विचारले, 5 मार्च 2012 ह्या दिवशी कोणता वार होता. अशा प्रकारची उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्हाला साधारणपणे 2 ते 3 गोष्टी पाठ कराव्या लागतात. लक्षात ठेवा, सोपी पद्धत बघा. पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा दिवसातनं काय तयार होतात, महिने, महिन्यातनं वर्ष, वर्षातनं लीप वर्ष, लीप वर्षातनं सेंचुरी आणि शेवटी अधिक 5 करायचं. हा एक प्रकारचा फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये मांडायचं कसं, ह्यासाठी आपल्याला ह्या 3 गोष्टी पाठ पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये बघा, आपल्याला 5 तारीख दिले म्हणजे आपण 5 मांडलं येतं. आता महिना काय सांगितलाय, मार्च सांगितलाय. मार्च साठी आपण हा कोड अक्षर वापरायचं. लक्षात ठेवा, जानेवारी फेब्रुवारी मार्च, एप्रिल मे जून, जुलै ऑगस्ट सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, हे कोड अक्षर एक आहे. ह्याच्यामध्ये काय करतो, जानेवारीला 1 घ्यायचं, फेब्रुवारीला 4, मार्चला 4, 144 म्हणजे 12चा वर्ग. लक्षात कसं ठेवायचं ते बी लक्षात ठेवा. एप्रिलला 0, मेला 2, जूनला 5, 0 5चा वर्ग. नंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर 036, 0 6चा वर्ग. आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 144 म्हणजे 12चा वर्ग अधिक 2. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला कुठला महिना, मार्च, मार्चला काय येते, 4 येते म्हणजे 4 माना. 2012 मध्ये हे वर्ष किती आहेत, 12 वर्ष आहेत. 12 वर्ष ठेवा. ह्या 12 वर्षाचे लीप वर्ष किती होतात, 12 वर्षाला काय करायला लागते, 4 न भाग घालूया. 12ला आपण 4 न भाग घालवलं, 4 त्रिक 12 म्हणजे लीप वर्ष किती, 3 आले बघा. ओके. आता सेंचुरी काढताना काय करायचं, आता बघा, एक हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. सेंचुरी म्हणजे काय, साधारणपणे लीप वर्ष घ्यायचं, कुठलंही लीप वर्ष 100 मध्ये घ्यायचं, शतक मध्ये. म्हणजे तुम्ही जर इथं 400 घेतला, हा, त्या 100 शून्य येणार. 400च्या पुढे 100 वर्ष म्हणजे किती, 500 असेल तर त्याला काय घ्यायचं, कोड 5 घ्यायचं. त्याच्या 400च्या पुढे 200 वर्ष, 600 असेल तर कोड काय घ्यायचं, 3 घ्यायचं. इथं 700 असेल, कोड काय घ्यायचं, 1 घ्यायचं. म्हणजे अशा पद्धतीने मांडायचं. लक्षात ठेवा, हे कोड आहेत. लक्षात ठेवा. मग आपल्याला जर काय करायचं आहे, आपल्याला बघा, आता साधारणपणे आपल्याला 2012 सांगितले. 2012 म्हणजे आपलं किती वर्ष येते, 2000 पकडतो. आता 2000 काय, लीप वर्ष आहे म्हणजे 2000 हित येणार, लीप वर्षामध्ये येणार. मग लीप वर्षाला काय मांडतो, 0 मांडतो म्हणजे इथं 0 मांडा आणि हे 5. म्हणजे अशा पद्धतीने मांडायचं. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय करूया, जिथं 7च्या वरती असते अंक तो बारीक करायचा, आपल्याला कॅल्क्युलेशनला बरं पडतंय. म्हणजे हे 5 घेतला, हे 4 घेतला, 12 7 पेक्षा मोठा आहे, कारण 7 दिवस झाले की तोच वार येतो. म्हणजे 12ला 7 न भागवला, शिल्लक किती राहते, 5 राहते. 3 0 5. आता ह्यांची बेरीज करा, 5 आणि 5 10 10 15, 15 आणि 4 19 20 21 22 आलं बघा. ह्यांची बेरीज किती आली, आपली 22 आली. आता ह्या 22ला काय करायचं, 7 न भाग घालवा, कारण का आपलं जे वर्ष आठवडा असतो 7च्या पुढे असतो. 7 1 7, 7 2 14, 7 त्रिक 21 म्हणजे 22 मधून 21 गेले, शिल्लक किती राहिलं, 1 राहिलं. हे लक्षात ठेवा, शिल्लक किती राहिलं तेवढंच घ्यायचं. आता 1 म्हणला तर आपण काय केले, दिवसाच्या वारांना हा कोड दिलाय. रविवार म्हणजे 0, सोमवारला 1, मंगळवारला 2, बुधवारला 3, गुरुवारला 4, शुक्रवारला 5, शनिवारला 5. आता शिल्लक 1 राहिले. 1 म्हणजे इथं म्हणजे वार कुठला असणार आहे, सोमवार असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर हे सोमवार येते. लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने हे गणित, ह्या 3-4 कोडचा उपयोग करून हे गणित सोडवायचं. लक्षात ठेवा. अशा प्रकारचे अनेक गणित तुम्हाला सोडवायचे असतील तर आमचं YouTube चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. त्याचबरोबर मी तुम्हाला एक गणित स्वतः सोडवण्यास देतो. हे गणित सोडवा आणि आमच्या YouTube चॅनलवरती काय करा, अपडेट करून टाका. बरोबर आहे की नाही हे सांगतो मी तुम्हाला. ओके.